नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. पाहू शकता बघा, जानेवारीचा हप्ता ₹2100. बघा ह्या ठिकाणी आता खरंच जानेवारीचा हप्ता तुम्हाला ₹2100 येणार आहे का? म्हणजे जानेवारीपासूनच ₹2100ची जी काही सुरुवात आहे ती होणार आहे का, ते आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासोबतच भरपूर प्रमाणाच्या अशा कमेंट्स ज्या आहेत त्या महिला भगिनींच्या त्या ठिकाणी आहेत. तर त्याचं पण उत्तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल की खरंच जानेवारीमधून तुम्हाला ₹2100 मिळणार आहे. कारण महायुती सरकारने ₹2100 देण्याचं जाहीर केलेलं आहे, परंतु खरंच जानेवारीपासून या ठिकाणी ₹2100 तुम्हाला मिळणार आहेत का, ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पुढे पाहू शकता बघा, ₹9000 प्लस ₹6000 प्लस ₹3000 म्हणजेच ₹9000 वाटप होत आहेत का, ₹6000 ₹3000 पुन्हा वाटप होणार आहे का, ते पण आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासोबतच पुढे पाहू शकता बघा, पुढच्या हप्त्याची जी तारीख आहे ती फिक्स झालेली आहे. म्हणजेच पुढचा हप्ता जानेवारीचा जो हप्ता आहे त्याची तारीख जी ती या ठिकाणी फिक्स झाली आहे. तर ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यासोबतच सर्वात मोठी बातमी आणि अपडेट बघा, नवीन वर्षाचा मोठा धमाका. बघा, नवीन वर्ष या ठिकाणी सुरू झालं आहे. सर्वात अगोदर सर्व महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. त्या ठिकाणी नवीन वर्ष तुमचं त्या ठिकाणी भरभराटीचं सुखसमृद्धीचं जावं ही तुमच्यासाठी त्या ठिकाणी शुभेच्छा आहे. तर नवीन वर्षामध्ये मोठा धमाका जो आहे तो होणार आहे का, ते पण आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. नवीन वर्षाचं त्या ठिकाणी काय गिफ्ट सरकार देणार आहे ते पण आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत. सर्वात अगोदर सर्व माता भगिनींना माझी विनंती आहे, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबतच हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पाठवून द्या आणि व्हॉट्सअपला पण शेअर करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. अतिशय दमदार माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर बघा, जानेवारीचा जो हप्ता आहे तो खरंच ₹2100 मिळणार आहे का, त्याची सर्वात अगोदर माहिती आपण या ठिकाणी पाहूया. थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. पाहू शकता बघा, सर्वात अगोदर पहिलीच कमेंट आहे मेघाताई ठाकूर यांची. ठीक आहे, महिला भगिनींचे प्रश्न असतात ते मी सोडवत असतो, कोणी सोडवणार नाही. तर बघा, कोणी म्हणतं ₹2100, कोणी म्हणतं ₹1500, किती कन्फ्युज्ड करता यार तुम्ही. तर बघा, ह्या ठिकाणी सर्व ताईंना सांगू इच्छितो, सर्व महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना, की जे काही तुम्हाला पैसे वाटप होणार आहेत ते ₹1500. ₹2100 वाटप होतील म्हणून मी कोणत्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं नाही. ₹2100 तुम्हाला वाटप होतील, परंतु ते अजून निर्णय झालेला नाही आहे. ₹1500 हे तुम्हाला मार्चपर्यंतच आहे. सर्वांनी लिहून घ्या, मार्चपर्यंत ₹1500 तुम्हाला मिळणार आहे. म्हणजेच काय, तर मार्चपर्यंत तरी ₹1500चाच हप्ता असेल. मार्चमध्ये पण ₹1500 तुम्हाला येतील. ठीक आहे, जानेवारीमध्ये पण ₹1500 येतील आणि फेब्रुवारीमध्ये पण ₹1500 येतील. ठीक आहे, सर्व महिलांनी लिहून घ्यायचे. बघा, प्रवीण अहिरे चॅनल असं आहे ज्यावर तुम्हाला खरी माहिती मिळते, त्यामुळे सर्वांनी कन्फर्म करून घ्यायचे. कुठे खोटी माहिती तुम्हाला दिली जाते ते व्हिडिओ पाहूच नका, म्हणजे जेणेकरून तुम्ही कन्फ्यूज होणार नाही. बघा, कन्फ्यूज करता यार तुम्ही, तर ज्या ठिकाणी तुम्हाला कन्फ्यूज होतं ना त्या ठिकाणी तुम्ही ते व्हिडिओज पाहू नका, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही, तुम्ही संभ्रमात राहणार नाही. ₹1500चाच हप्ता तुमचा हा पण असणार आहे. ठीक आहे, आता आपण पुढची महत्त्वाची माहिती पाहूया. बघा, आणि सर्वात अगोदर मेघाताई ठाकूर यांचं त्या ठिकाणी आभार मानायचे की तुम्ही आपला व्हिडिओ पाहतात आणि आपल्या चॅनलला त्या ठिकाणी कमेंट केली. त्यासोबतच सर्व माता भगिनींचं पण त्या ठिकाणी आभार मानतोय की तुम्ही आपल्या व्हिडिओला त्या ठिकाणी चांगला त्या ठिकाणी पाहत असतात आणि आपल्या चॅनलला चांगला तुमचा सपोर्ट आहे. त्यामुळे सर्व महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी आभार मानतो. आता आपण पुढची महत्त्वाची माहिती पाहूया. बघा, तर बघा, पुढची महत्त्वाची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहत आहोत. पाहू शकता बघा, 9000, 6000, 3000 पुन्हा मिळणार का, असा पण प्रश्न महिलांनी विचारला आहे. तर बघा, एक लक्षात घ्या, ज्या 12 लाख महिलांनी मी सांगितलेलं होतं तुम्हाला लवकरात लवकर आधार लिंक करून घ्या, तर त्या 12 लाख महिलांना बघा फायदा झाला आहे. कशाचा, आधार लिंक करण्याचा. त्या महिलांना ₹9000 मिळालेत. ₹9000 त्या ठिकाणी मिळालेत. मी तुम्हाला पुरावा पण दाखवणार आहे. ₹9000 बहुतेक महिलांना, तुम्हाला पण आलेलेत का? ज्या ज्या महिलांना 9000 आलेले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 9000 लिहून पाठवा. म्हणजेच कसे, 7500 प्लस 1500 असे ₹9000 कोणकोणत्या महिलांना आले त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. आता बघा, काही महिलांना ₹6000 आले, काही महिलांना ₹3000 पण आलेले आहेत. ठीक आहे, आता बघा, ह्या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगतोय, जे काही पैसे आहेत हे पैसे आता वाटप त्या ठिकाणी झालेले आहे. पुन्हा हेच पैसे वाटप होतील का, ₹9000, ₹6000? तर बघा, आता 12 लाख महिलांना ₹9000 वाटप झाले, त्यामुळे पुन्हा ₹9000 कोणत्याही महिलांना येणार नाही. ज्या महिलांना पैसे आले नव्हते, आधार सीडिंग नव्हतं, त्यामुळे त्या महिलांना पैसे वाटप झालेत. राहिलेल्या महिलांना त्या ठिकाणी सरकार जे ते देऊ शकतं, परंतु आतापर्यंत भरपूर संख्या जी ती कमी झाली. म्हणजे जवळपास 12 लाख महिलांना ₹9000 ह्या ठिकाणी पाठवण्यात आले, ज्यांचं आधार कार्ड लिंक नव्हतं. त्या काही महिलांना ₹6000 आले, कारण त्यांनी उशिराने त्या ठिकाणी लिंक केलं, आणि काही महिलांना ₹4500 आलेले होते. ठीक आहे, आता बघा, ₹3000 संदर्भात काय, तर बघा, ज्या महिलांना
ज्या महिलांना डिसेंबरमध्ये हप्ता आला नव्हता, आता बघा तुम्हाला डिसेंबरचा हप्ता आलेला नाही आहे, भरपूर महिला आहेत ज्यांना डिसेंबरचा हप्ता आला नाही, तर त्या महिलांना 3,000 रुपये जे येऊ शकतात. कसे? तर जानेवारीचे 1,500 आणि डिसेंबरचे 1,500 असे 3,000 रुपये तुम्हाला येऊ शकतात. ठीक आहे, येतीलच असं नाही, कन्फर्म नाही आहे, सर्वांना लिहून त्या ठिकाणी सांगतोय. बघा, कुठली खोटी माहिती मी देत नसतो आणि तुम्हाला कुठल्याही संभ्रमात ठेवत नाही, खरी ती खरीच माहिती आणि आपल्या चॅनलवर. तर बघा, सर्वांनी काय करायचं आहे, 3,000 रुपये जे ते तुम्हाला येऊ शकतात. त्या संदर्भाची माहिती आली की मी तुम्हाला कन्फर्म सांगेल की 3,000 रुपये येत आहेत म्हणून. मी जसं तुम्हाला सांगितलं होतं 9,000 रुपये येत आहेत, 6,000 रुपये येत आहेत, 3,000 रुपये येत, 4,500 येत आहेत, असं मी तुम्हाला कन्फर्म सांगितलं होतं सर्वात अगोदर. तसं मी तुम्हाला ज्यावेळेस जानेवारीचा हप्ता वाटप होईल त्यावेळेस ते सांगणार आहे. आता बघा, पुढचा हप्ता तारीख फिक्स, तर पुढचा हप्ता जो आहे म्हणजेच जो जानेवारीचा हप्ता आहे तो तुम्हाला केव्हा येणार त्याची पण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, लगेच आपण त्या ठिकाणी पुरावा पाहूया. तर बघा, जानेवारीच्या हप्त्यासंदर्भाची महत्त्वाची अपडेट. बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारीचे 1,500 रुपये कधी येणार, समोर आली मोठी अपडेट. तर बघा, जानेवारीचे पैसे कधी येणार त्याची अपडेट आपण पाहत आहोत. तर पाहू शकता, महिलांना दर महिन्याला योजनेमध्ये 1,500 रुपये मिळतात लाडकी बहीण योजनेत. तर जानेवारीचा जो हप्ता आहे आता कधी जमा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे, सर्व महिलांचं. तुमचं पण लक्ष लागलं आहे का? तुम्हाला पण जानेवारीचा हप्ता पाहिजे का? ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये जानेवारी लिहून पाठवायचं आहे. नवीन वर्ष पण आहे, नवीन वर्षामध्ये जानेवारीचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे, तर सर्वांनी जानेवारीचा हप्ता लिहून पाठवा. आता बघा, लाडकी बहीण योजनेत या आठवड्यात 6वा हप्ता जो आहे तो जमा झाला. 6वा हप्ता तुम्हाला मिळाला डिसेंबरचा. आता जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच जमा केला जाणार आहे. कधी मिळेल बघा, जानेवारी महिन्याचा हप्ता दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जमा होऊ शकतो. त्यामुळे महिलांना लवकरच पुन्हा पैसे मिळणार आहेत, पुन्हा तुम्हाला पैसे या ठिकाणी मिळणार आहेत. परंतु सर्वांनी लक्षात घ्या, 1,500 रुपये असतील, 1,500 रुपये, 2,100 रुपये नाही. 2,100 रुपयाचा निर्णय अजून झालेला नाही आहे, त्यामुळे सर्वांनी लक्षात घ्या, 1,500 रुपये मिळणार आहेत. आणि सर्वात अगोदर सर्व महिलांना सांगतो, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून टाका. सर्वांनी नवीन असाल व्हिडिओवर तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला खोटी माहिती मिळते त्या ठिकाणचे व्हिडिओ पाहूच नका, म्हणजेच तुमचा संभ्रम होणार नाही. त्यामुळे महिलांना लवकरच पैसे मिळणार आहेत. संक्रांती आधी महिलांना 7वा हप्ता दिला जाऊ शकतो. पाहू शकता काय म्हटलं आहे, संक्रांती आधी 7वा हप्ता दिला जाऊ शकतो. त्यामुळे महिलांची यंदाची जी काही संक्रांत आहे ती गोड होणार आहे. यंदाची संक्रांत तुमची गोड होणार आहे. संक्रांती आधी तुम्हाला 7वा हप्ता जो आहे तो दिला जाऊ शकतो. ठीक आहे, आता आपण पुढची महत्त्वाची माहिती पाहूया. बघा, या ठिकाणी तर बघा, नवीन वर्षात नवीन धमाका, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. नवीन वर्षात मिळणार 2,100 रुपये. कधी, जाणून घ्या सविस्तर. बघा काय म्हटलं आहे, नवीन वर्षात मिळणार 2,100 रुपये, पण कधी ते जाणून घ्या सविस्तररित्या, संपूर्ण माहिती सांगतोय. जानेवारीमध्ये मिळणार नाही हे तरी कन्फर्म आहे, जानेवारीमध्ये मिळणार नाही आहे. सर्वांनी लक्षात घ्या, सर्व महिलांनी. कुठलीही खोटी माहिती मी देत नाही. महाराष्ट्र सरकारने 2024मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. जुलै महिन्यापासून ही योजना राबवण्यात आली. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात, ते तुम्हा सर्वांना माहिती आहे. आता नुकताच या योजनेत डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला आहे. दरम्यान महिलांना हप्ता वाढवून 2,100 रुपये देणार असल्याचं आश्वासन महायुती सरकारने दिले होते. या योजनेत आता नवीन वर्षात 2,100 रुपये दिले जाणार आहेत. बघा काय म्हटलं आहे, नवीन वर्षातच मिळणार आहेत. नवीन वर्ष सुरू झालं, मात्र हे पैसे कोणत्या महिन्यापासून देण्यात येणार याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. परंतु मी तुम्हाला सांगतो, हे पैसे कधीपासून मिळू शकतात. बघा, लाडकी बहीण योजनेत डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता संक्रांती आधी देणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर मार्च महिन्यापासून कदाचित लाडक्या बहिणींना 2,100 रुपये मिळू शकतात. मार्चपासून नाही मिळणार, मार्च नंतर मिळतील. बघा, तुम्हाला सांगितलेलं आहे मार्चच्या नंतरच 2,100 रुपये मिळणार आहेत. ठीक आहे, मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना पैसे दिले जाणार असल्याचं अदितीजी तटकरे यांनी सांगितलेलं आहे. बघा, स्वतः महिला व बालविकास विभागाच्या ज्या मंत्री आहेत अदितीजी तटकरे यांनी सांगितलेले मार्च महिन्याच्या नंतर, बघा मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल आणि त्यानंतर तुम्हाला 2,100 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे. संपूर्ण माहिती मी तुम्हाला क्लिअर केली आहे. कुठली माहिती राहिली असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता. ठीक आहे, सर्वांना व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.